अकोट तालुक्यातील पणज वडाळी देशमुख येथील शहापूर बहुत प्रकल्प लॉकडाऊन काळात रेती तस्करांनी अख्खे धरण पोखरले असून धरणात 100 ते 200 फुटांच्या गुफा तयार केल्याने करोडो रुपये खर्च करून या परिसरातील गावातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। शहापूर बहुत प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीला लागून मोठ्या प्रमाणात रेतीकरिता मोठे भगदाडे पाडले असून गुफा निर्माण केल्या आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाला धोका निर्माण झाला आहे। याबद्दल पाटबंधारे विभाग व महसूल विभागाला वडाळी देशमुख येथील पटवारी यांच्या विशेष आशीर्वादाने या भागात रेती तस्करी होत असून रेती तस्करांनी मोठा हैदोस माजवला आहे। त्यांना महसूल विभागाच्या नवरत्न पथकाच्या निष्काळजीपणामुळे करोडो रुपये खर्च करून या भागातील शेतकऱ्यांच्या सिंचनाकरिता प्रकल्प उभारण्यात आला आहे। ही गुफा जवळपास 100 ते 200 फुटापर्यंत असून रेती उत्खनन करणारे स्वतःचा जीव धोक्यात टाकून रेती उपसा करीत आहे। रेती उपसा करीत असताना एखादा अनुचित प्रकार घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच पावसाळा तोंडावर आल्याने धरणात पडलेल्या मोठमोठे भगदाड या गुफामुळे या प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। प्रकल्प अत्यंत गंभीर असून प्रशासनाने याबाबत सविस्तर चौकशी करून महसूल विभागाच्या या दोषी विरुद्ध कायदेशीर कारवाई करून या प्रकल्पाची व परिसरातील गावाची सुरक्षा निश्चित करण्यात यावी अशी मागणी परिसरातील गावकरी नागरिक करीत आहे। सारंग कराडे, विदर्भ न्यूज, अकोट।